तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हॉइस, जिथे शब्द ऐकले जात नाहीत ते मनाला भिडतात। नीरवने सगळ्यांच्या समोर अक्षयच्या गळ्यात 3 गाठी घालून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या बोटात अंगठीही घातली। त्यानंतर त्याने रोखठोक शब्दात ईशा आणि शशांककडे तिरकी नजर टाकत ठामपणे म्हटलं, आता बघतो काय उखडतंय तुमचं। अक्षयच्या गळ्यात मंगळसूत्र पडताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। आजवर तिचं आयुष्य कुठल्या दिशेने जाईल, तिचं भविष्य काय असेल आणि सगळ्यात मोठं तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा वडील कोण, या प्रश्नांनी ती रोजच रडायची। पण आज नीरवने स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात घातलेल्या या मंगळसूत्राने त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली होती। रडणाऱ्या अक्षयाला मनीषाने आपल्याजवळ ओढून घेतलं आणि सावरत म्हणाल्या, थांब बाळा, आता काहीच भीती नाही। एका स्त्रीला हे चांगलं समजतं की जर एखादी स्त्री गरोदर असेल आणि तिला तिच्या बाळाच्या वडिलांचं नाव सांगता येत नसेल तर समाज कशी कशी टोकाची वागणूक देतो। पण आता अक्षया त्यांच्या घराण्याच्या वारसाला आपल्या पोटात वाढवत होती, त्यामुळे मनीषाचं प्रेमही तिच्यावर दुपटीने वाढलं। त्यांनी अक्षयाला अलगद जवळ घेतलं आणि मायेने मिठीत घेतलं। मात्र दुसरीकडे अक्षयाच्या गळ्यात मंगळसूत्र पाहताच ईशा, शशांक आणि सुनंदा यांच्या डोळ्यातून असहायतेचं स्पष्ट प्रतिबिंब उमटलं। त्यांच्या नजरा तिरक्या झाल्या। हे पाहताच नीरव चौताळला। तो थेट शशांककडे गेला, त्याचं कॉलर पकडून त्याला घसटीत सगळ्यांच्या समोर आणलं आणि रागाच्या भरात त्याच्या जबड्याला 2 जबरदस्त घुसे लगावले। शशांक वेदनेनं कळवळला आणि नीरवच्या पाया पडत म्हणू लागला, प्लीज नीरव, मला माफ कर, सोड ना। पण नीरवचा राग आता उफाळून आला होता। त्याच्या डोळ्यात फक्त रागच नव्हता तर एक वेदना होती, एक जखम होती जी कोणीच समजू शकत नव्हतं। काय म्हटलं होतंस तू माझ्या बाळाला, जे अक्षयच्या पोटात आहे, त्याला मारून अक्षयाला स्वतःचे करशील? नीरवचा राग आता कोणतीही मर्यादा ओलांडत होता। त्याने शशांकची अशी धुलाई केली की तो अक्षरशः जमिनीवर कोसळला। सगळे अवाक होऊन पाहत राहिले। एक नवरा जेव्हा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी उभा राहतो तेव्हा त्याचं रूप किती भयंकर आणि शौर्यपूर्ण असतं हे त्या दिवशी सगळ्यांनी पाहिलं। नीरव त्याच्या जागी पूर्णपणे बरोबर होता, पण त्याने शशांकला अक्षरशः चांगलंच धुवून काढलं। जयने आपल्या बहिणीच्या वेदना त्याने अनेक वेळा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या। नीरव समोरच शशांकने अक्षयाला मारलं होतं। इतकंच काय तर ईशानेही त्याच्या समोरच अक्षयाला थप्पड मारली होती। हे सगळं अनुभवून जय आता कोणावरही जबाबदारी ढकलू शकत नव्हता। त्याच्या मनात जितका राग होता तो सगळा शशांकवर त्याने काढला। जय शशांककडे रोखून बघत असतानाच नीरवने थोड्याशा शांत पण तीव्र आवाजात म्हटलं, हॅलो मॅडम, इकडे या जरा। सुनंदा घाबरून ताट उभी राहिली होती, पण नीरवचा आवाज अचानकच गरजल्यासारखा मोठा झाला। इकडे म्हटलं। त्याचा आवाज ऐकताच ती घाबरून थरथरत त्याच्या जवळ आली। नीरवने रागाने तिच्याकडे पाहत विचारलं, काय म्हटलं होतंस माझ्या आई वडिलांना? की मी त्या मुलीच्या मागे लागलोय जी गरोदर आहे? काय काय बोलली होतीस तिच्याबद्दल? की ती दररोज वेगवेगळ्या माणसांसोबत फिरते? तो पुढे म्हणाला, हे विसरू नकोस की ती पण तुझ्या मुली इतकीच आहे, तरीही तू तिच्याबद्दल इतकं घाणेरडं बोललीस? तुझं स्वतःचं मन नाही का कळत? तुला लाज वाटली नाही? रागाच्या भरात नीरवने सुनंदाचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि जोरात थप्पड लगावली। ती इतकी जोरात होती की सुनंदाचे दात सैल झाले आणि ती वेदनेने कळवळून ओरडली। तिचं जबडच सुन्न झालं। नीरवने पुन्हा एकदा तोंडात संताप घेत म्हटलं, किती घाणेरड्या गोष्टी बोललीस तू। आता जर तिचं नाव पुन्हा तुझ्या तोंडावर आलं तर तुझी जीभच कापून टाकेल। असं म्हणत त्याने अजून एक
थप्पड तिच्या गालावर झाडली. अक्षयाला अजूनही विश्वास बसत नव्हता की सुनंदासारखी स्त्री, जिला आता हे समजलं होतं की तिच्या पोटात नीरवचं बाळ आहे, ती इतकं नीच कसं बोलू शकली. रागाने आणि अपमानानं थरथरत अक्षयाने डोळ्यातले अश्रू पुसले आणि थेट सुनंदाकडे घृणा भरलेल्या नजरेने पाहत गेली. बालपणापासून तू मला त्रास दिलास आणि आता हे अपमान, असे म्हणत अक्षयाने सुनंदाच्या गालावर जोरात एक थप्पड लगावली. त्या क्षणी त्या सगळ्यांच्या समोर फक्त एक गोष्ट स्पष्ट झाली. अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीची शक्ती कधीही उफाळून येऊ शकते आणि तेव्हा ती कोणालाही सोडत नाही. अण्णांच्या मनात खोलवर वेदना झाली होती. त्यांनी आयुष्यभर हेच मानलं होतं की त्यांची मुलगी अक्षया कधीही चुकीचं काही करू शकत नाही. पण आता एक वडील म्हणून त्यांना जाणवलं होतं की त्यांनी सत्य समजून घेण्यातच चूक केली होती. ते अक्षयाकडे पाहत होते. डोळ्यात पश्चातापाचं दाट सावट होतं. माफ कर मला बाळा. त्यांच्या नजरेत फक्त अपराधीपणा आणि शून्य शांतता होती. पूर्वासाठी तर हा प्रसंग एक फार मोठा धक्का होता. त्या दिवशी तिला फंक्शनला यायला मीच हट्ट केला होता आणि वरून मीच तिला एवढं वाईट बोलले. हे आठवताच ती स्वतःलाच दोष देत होती. स्वतःवरच रागून आतून कोसळत होती. शेवटी नीरव ईशाकडे गेला. त्याच्या आवाजात रागाचा कडवट थर होता. तू तिला जेवढा त्रास दिलास त्या सगळ्यासाठी तिच्या पायापाशी पडून माफी माग. ईशाने वेदनेनं वळवळत उत्तर दिलं. माफीनामा? मी जे केलं ते जाणून बुजून केलं. मला तुला मिळवायचं होतं म्हणून सगळं केलं. आणि एवढंच नाही, जरी तू तिच्याशी लग्न केलंस तरी मी तुला मिळवण्यासाठी काहीही करेन. तिचं काय, तिच्या पोटातलं मूल सुद्धा संपवायला मागं पुढं पाहणार नाही. हे ऐकताच आता फक्त नीरवच नाही तर सगळ्यांच्या मनात रागाची ज्वाळा पेटली. यावेळी ईशाला शिक्षा देण्याची पाळी होती. पूर्वा, जय, कल्पना, प्रतापराव, माधवराव, मनीषा, वैष्णवी आणि अण्णा यांची प्रत्येकाने तिच्यावर आपला राग उतरवला. एकामागून एक चापटा बुक्क्यांचा मार झाला. ईशा त्या माराने थरथरत होती पण कोणीही थांबलं नाही. शेवटी ती पूर्णपणे कोसळली, जमिनीवर ढासळून गेली. तिच्या अंगात कुठलाच प्रतिकार उरला नव्हता. तू खरंच एक मुलगी आहेस का? तू खरंच एक मुलगी आहेस का? आणि तरीही दुसऱ्या मुलीवर असा अन्याय करू पाहतेस? सगळ्यांनी तिच्याकडे घृणेने पाहिलं. ही जर बाहेर राहिली तर यापुढे अजून किती घाणेरडे प्रकार करेल कोण जाणे. नीरवने तडकाफडकी म्हटलं, जय, पोलीस स्टेशनमध्ये फोन कर आणि सांग की ही मुलगी काय काय गुन्हे करत होती. तेच लोक तिला जेलमध्ये टाकतील. त्या क्षणी ईशाचे आई वडील नीरव समोर हात जोडत म्हणाले, सॉरी नीरव, आमच्या मुलीने खूप मोठी चूक केली आहे. पण तिला पोलिसांकडे दिलं तर आमचा सन्मान धुळीत जाईल. आम्ही वचन देतो ती पुन्हा तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. अक्षयाने कठोर शब्दात विचारलं, तुमच्या मुलीने जे केलं ती एक छोटीशी चूक होती का? आणि म्हणून तुम्हाला वाटतंय की आम्ही तिला माफ करावं? ते गप्प होते. त्यांच्या तोंडात शब्दच नव्हते. अपराधी नजरेनं त्यांनी फक्त खाली पाहिलं. अक्षया पुढे रागाने म्हणाली, एवढे महिने तिने मला छळलं, मानसिक यातना दिल्या आणि त्यातच आनंद मानत राहिली. जर हाच त्रास तुमच्या मुलीला सहन करावा लागला असता तरीही तुम्ही हेच बोललात का? ईशा अजूनही संतापाने अक्षयाला घाबरून बघत होती. पण यावेळी अक्षया थांबली नाही. रागाच्या भरात तिने ईशाच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली आणि तिला जोरात ढकललं. तू माणूसपणाची लायकीच गमावली आहेस. ज्या वेदनेतून तू मला ढकललं त्याचा हिशोब तुला नक्की मिळेल. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तू स्वतःच्या प्रत्येक चुकीचं फळ चाखशील. पण एवढं झालं तरीही ईशाच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना कोणतीही खंत. नीरवने संतापात म्हटलं, अंकल, जर तुम्ही तुमच्या मुलीला इथून घेऊन गेलात तर ती जिवंत राहील, नाहीतर मी स्वतःच्या हातांनी तिचा शेवट करून टाकेन. त्याच्या आवाजात गंभीरता होती, जी एका नवऱ्याच्या असहायतेची, प्रेमाच्या रक्षणाची आणि अपमानाची होती.
तेव्हा ईशाचे आई वडील नीरवच्या पाया पडून म्हणाले, माझी मुलगी पुन्हा तुझ्या आसपासही फिरकणार नाही, ही जबाबदारी आमची. आपल्या मुलीचा इतका घोर अपमान बघून आणि तिचं वागणं पाहून त्यांना लाज वाटत होती. त्यांनी ईशाला तिथून ओढून नेलं. ईशा निघून गेल्यावर एक मोठा आवाज त्या खोलीत घुमला, थप्पड. ही थप्पड अण्णांनी सुनंदाला मारली होती. तुला पण मुलगी आहे ना पल्लवी, जर तिच्यासोबत हे सगळं झालं असतं तरीही तू असंच वागली असतीस का? तुझ्याकडे बघून आता फक्त घृणा वाटते. असं म्हणत त्यांनी अजून एक थप्पड सुनंदाच्या गालावर झाडलं. नंतर ते नीरव समोर येऊन अपराधी नजरेने म्हणाले, माफ कर बाळा, अक्षया घरातून निघून गेली आणि मी तिला थांबवू शकलो नाही. एक वडील म्हणून मी केव्हाच मेलोय, माफ कर. मग त्यांनी अक्षयाचे हात घट्ट धरले आणि थरथरत म्हणाले, बाळा स्वतःची काळजी घे. हे म्हणत ते तिथून निघून गेले. कल्पनाने तेव्हा पहिल्यांदाच आपल्या बहिणीच्या नवऱ्याकडे अशी नजर टाकली होती जणू त्याच्या दुःखाचं ओझं त्यांच्या डोळ्यात उतरलं होतं. त्या भांडणानंतर सर्व लोक आपापल्या वाटेने निघून गेले. जयने शशांकची अशी धुलाई केली जणू कुत्र्याला मारत आहेत आणि त्याला घराबाहेर फेकून दिलं. आता तिथे फक्त जयचं कुटुंब आणि नीरवचं कुटुंब उरलं होतं. अण्णा थोड्या खिन्नतेने पण मनात आशेचा किरण घेऊन की आता तरी आयुष्याच्या आयुष्यात सुख येईल म्हणून तिथून निघाले. सुनंदा मात्र अजूनही रागातच होती. तिने जाताना पल्लवी आणि अक्षयाला 100 सूचना देऊन तिथून निघून गेली. मनीषाने नीरवला सांगितलं, बाळा तिला आता आत घेऊन जा. नीरव हलक्याशा व्यंगाने म्हणाला, आई ती आलीये खरी, पण काय माहित पुन्हा कोणीतरी येईल, धमकी देईल आणि ती पुन्हा निघून जाईल आपल्यापासून लांब. नीरवचे शब्द ऐकून अक्षयाचं रडणं अजूनच वाढलं. मग मनीषा रागाने म्हणाल्या, बाळा ती आधीच खूप त्रासात आहे, तू तुझ्या शब्दांनी तिला अजून का त्रास देतोस? नीरव रागाने आईवर ओरडला, आई जे काही झालं ते या मुलीशी झालं, जी माझ्या बाळाची आई होणार आहे. मग मला तिला काही बोलायचाही हक्क नाही का? अक्षया रडत रडत म्हणाली, नीरव तुला त्या दिवशी काय झालं होतं काहीच आठवत नाही ना? मी सांगितलं तर विश्वास ठेवशील का माझ्यावर? तेवढ्यात एक न हलकं न फार जोरात पण ठोस एक थप्पड अक्षयाच्या गालावर बसली. नीरव संतापाने ओरडला, आता तोंडातून एकही शब्द बाहेर आला ना तर जीव घेईन तुझा. माझ्यासमोर उत्तर देणार तू? तुला वाटतं का मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही? मी इतका नालायक वाटतो तुला? तुला काय वाटतं मी असा माणूस आहे जो तुझं दुःख समजून घेऊ शकणार नाही? तू कधी मला माणूस म्हणून पाहिलं तरी का? मी तुझ्या आजूबाजूला कायम होतो तुला मिळवण्यासाठी, पण तुला कधीच माझं प्रेम दिसलं नाही का? नीरवचा हात पुन्हा अक्षयावर उठणार इतक्यात थांब, ती काय अवस्थेत आहे ते बघ. आणि तू काय करतोयस? जय जोरात ओरडला आणि अक्षयाला ओढून आपल्या मागे घेतलं. नीरव संतापातच म्हणाला, मध्ये येऊ नकोस जय, तुलाही मारेन. तेवढ्यात माधवराव आणि मनीषा दोघंही पुढे आले आणि म्हणाले, नीरव आता पुरे झालं बेटा. इतके दिवस अक्षयाने का सांगितलं नाही ते आपल्याला आता कळलंय. सगळं शांत झाले. आता हे भांडणं सोड. तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आहेस म्हणजे तू तिचा नवरा आहेस. आता तिला आत घेऊन जा. नीरवने अक्षयाकडे पाहिलं आणि तो पुढे पाऊल टाकणार इतक्यात कल्पनाजी म्हणाल्या, कोठे घेऊन जातोय माझ्या मुलीला? बघितलंस ना, मंगळसूत्र आहे तिच्या गळ्यात आणि किती वेळा तू मारलीस तिला. आधीच तिची तब्येत बरी नाही आणि त्यावर तू आणखी वेदना देतोस. तुझी काय खात्री आहे की तू तिला घरी घेऊन गेलास तर ती पुन्हा त्रास भोगणार नाही? काय गॅरंटी आहे तुझ्याकडे? नीरव रडवेला होत म्हणाला, आंटी प्लीज. मी आता तुझी आंटी नाही, आता मी तुझी सासू आहे, कल्पनाची ठामपणे म्हणाल्या. ज्यावेळी तुझा राग पूर्ण शांत होईल त्यावेळीच तू एकटेपणाचा अर्थ समजशील. लग्न झालं असलं तरी जेव्हा तू एकटाच राहशील तेव्हाच तुला माझ्या मुलीची किंमत समजेल आणि ती तुझ्याकडे केव्हा येईल ते मी ठरवेन. किमान तिच्या डिलिव्हरीपर्यंत तरी ती इथेच राहील. मी माझ्या मुलीला तुझ्या घरी पाठवणार नाही. जे करायचं आहे ते कर.
मोठ्या मोठ्या गोष्टी करतोस? कल्पनाजी संतापून म्हणाल्या. तुझ्या हातून आजारी मुलीला किती वेळा मारला आहेस? तुला वाटतं का की माझ्या मुलीचं कोणी नाही? मी तिची आई आहे. पुन्हा जर तू तिच्यावर हात उचललास तर ती तुझ्या घरी परत जाणार नाही. ती इथेच राहील माझ्याजवळ. कल्पनाचा आवाज ठाम होता आणि डोळ्यात फक्त रक्षणाची जिद्द होती. त्यांच्या बोलण्याबरोबरच जयने गाडी काढली. प्रतापराव आणि कल्पना अक्षयाला आधार देत कारकडे नेत होते, पण अक्षया वारंवार मागे वळून नीरवकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आशा होती की तो थांबवेल, काही बोलेल. मनीषा रागाने म्हणाल्या, अक्षयाला असंच घेऊन जातायत आणि तू इथे गप्प उभा राहिला आहेस? तुझ्या सासूला सांग की अक्षयाला इथेच राहू दे. जाऊ दे तिला. जर खरंच तिला नवऱ्याची काळजी असेल तर ती स्वतः परत येईल. आता तिला जाऊ दे. नीरवने कसलीही प्रतिक्रिया न देता दरवाजा धाडकन लावला आणि रागात घरात निघून गेला. हे काय चाललंय? मला वाटलं होतं की सगळ्या गैरसमजुती मिटतील आणि दोघं जवळ येतील, पण इथे तर सगळं परत तसंच झालं. मनीषाने दुःखी मनाने माधवरावांकडे पाहत म्हटलं. माधवराव म्हणाले, राहू दे मनीषा, अक्षयाला थोडा वेळ दे. ती आधीच खूप दुखावलेली आहे. रागाच्या भरात जर नीरवने तिला काही चुकीचं बोललं तर सगळं आणखी बिघडेल. पण त्याचा राग किती वेळ टिकणार आहे? एकदा का राग शमला की सगळं पूर्ववत होईल. आपण एखादा शुभ दिवस पाहून आपल्या सुनबाईला पुन्हा घरी घेऊन येऊ. माधवरावांचं बोलणं ऐकून मनीषाने मान हलवली आणि दोघंही घरात परत गेले. पण पूर्वाने हे सगळं शांतपणे पाहिलं आणि ती गाडी घेऊन जयच्या मागोमाग निघाली. त्या दरम्यान जय, अक्षया, कल्पना आणि प्रतापराव घरी पोहोचले. हॉलमध्ये प्रवेश करताच कल्पनाजी थेट अक्षयाजवळ गेल्या आणि तिच्या गालावर एक जोरात थप्पड लगावली. अक्षया आश्चर्याने आणि वेदनेने डोळे भरून तिच्याकडे पाहू लागली. ती रडत म्हणाली, सॉरी मोठी आई. कल्पनाच्या डोळ्यात केवळ राग नव्हता तर दुःखही होतं. त्यांनी भरून आलेल्या गळ्याने विचारलं, म्हणजे काय? मी तुला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं मानलं आणि तू आम्हाला परक समजून इतकी मोठी गोष्ट लपवलीस? अक्षयाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हळूवार आवाजात उत्तर दिलं, अशी काही गोष्ट नाहीये मोठी आई. मोठी आई, त्यांनी मला ब्लॅकमेल केलं होतं म्हणून मी माझं खरं मनातच दडपून ठेवलं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला परक वाटता. या जगात आता माझं एकच नातं उरलं आहे, ते म्हणजे तुम्ही सगळे. जर तुम्ही सुद्धा मला परक समजाल तर मग माझं काय होईल? असं म्हणत अक्षया हुंदके देऊन रडू लागली. अक्षयाचा अश्रूंनी भरलेला चेहरा पाहून कल्पनाचं मन विरघळलं. त्याने अक्षयाला मिठीत घेतलं आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आवरत म्हणाल्या, बाळा, तू हे एवढं सगळं एकटीने सहन केलंस, एवढं दुःख सहन केलंस आणि आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. तू जर फक्त एकदा तरी आम्हाला सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती. तू किती त्रासात होतीस हे विचार करूनच मला वाईट वाटते. जयने पुढे जाऊन थोडं रागावून म्हटलं, आई, आधीच तिने आपल्या सहनशक्ती पलीकडचं दुःख सहन केले. आता तुम्ही तिच्यावर राग काढताय का? खरं तर मला पहिल्यांदा तुमच्यावरच राग काढायला हवा. तुम्ही खूप खोटं बोललात, किती गोष्टी लपवल्यात. हे ऐकताच कल्पना आणि प्रतापराव दोघांनी मिळून जयच्या गालावर एक एक थप्पड मारली. तेवढ्यात पूर्वा जयच्या घरात आली आणि थेट अक्षयाचं नाव घेऊन हाक मारली. जयने गंभीरतेने विचारलं, काय आहे आता? का आलीस? तुझ्या भावाने आणि तू दोघांनी मिळून माझ्या बहिणीला इतकं त्रास दिला. आता काय राहिले? तिच्या पोटात तुझा भाचा किंवा भाची आहे हे कळल्यावरच तुझं प्रेम जागं झाले का? जयच्या बोलण्याने पूर्वाचं मन थोडं दुखावलं, पण तरी ती थांबली नाही. ती अक्षयाकडे आली, तिचा हात घट्ट धरून म्हणाली, माफ कर अक्षया, प्लीज मला माफ कर. खरं तर यात तुझी चूक नाही आहे, पण तू सगळं सत्य मनातच दडवून ठेवलंस, कोणालाही काहीच सांगितलं नाहीस. मग आम्ही कसं समजून घ्यायचं? किमान आमच्यापैकी एखाद्याला तरी सांगितलं असतंस तर हे सगळं घडलं नसतं. तुला वाटलं का आम्ही एवढे परके झालोय? सगळं सत्य स्वतःच ठेवून तू स्वतःलाच त्रास दिलास, नीरवलाही त्रास दिलास आणि आम्हालाही. जर हे सगळं आधीच कळलं असतं तर आज ही वेळच आली नसती. अक्षया, तू तुझं आयुष्य दुसऱ्याच्या हातात दिलंस
आणि त्यांनी जसं हवं तसं तुला खेळवलं. इतके दिवस का सहन केलंस अक्षया? आता पुन्हा कधीही अशा वेडसर गोष्टी करू नकोस प्लीज. पूर्वा डोळ्यात पाणी आणत म्हणाली. मी माफी मागते अक्षया, प्लीज मला माफ कर. असं म्हणत तिने अक्षयाला घट्ट मिठीत घेतलं. त्या दोघींच्या त्या भावनिक क्षणात हसत जय दारात उभा राहिला आणि म्हणाला, ए पूर्वा, असं काय घट्ट धरून ठेवलीस तिला की माझ्या भाच्याला किंवा भाचीला श्वास घेणं कठीण होईल? सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं. पूर्वाने हळुवारपणे अक्षयाला सोडलं आणि तिला एका ग्लासात ज्यूस देत म्हणाली, हे घे, प्यायचं आहे. तेवढ्यात जय अक्षयाच्या औषधांचा डब्बा घेऊन आला. अक्षयाने काहीही न बोलता त्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि थकलेल्यासारखी म्हणाली, मला थोडा वेळ झोप घ्यावीशी वाटते. खूप अशक्तपणा जाणवतोय. ये, बरोबर आहे. चल, मी तुला आत रूममध्ये घेऊन जाते. पूर्वा तिला हाताला धरून आत घेऊन गेली. रूममध्ये पोहोचल्यावर पूर्वा म्हणाली, माफ कर ग, कदाचित तू अजून माझ्यावर रागावलेली आहेस, पण प्लीज यावेळी मला माफ कर. आपली अक्षया फार गोड आहे. अक्षया थोडीशी हसली. माझी बच्चू. पूर्वा हसत तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, आता तू विश्रांती घे. असं सांगून पूर्वा बाहेर निघून गेली. अक्षया एकटी झाली. ती वॉशरूममध्ये गेली. सकाळपासून इतका रडल्यामुळे ती खूप चिडचिडीत झाली होती. फ्रेश होऊन ती नाईट ड्रेस घालून पलंगावर येऊन निजली. डोळे बंद करताच तिच्या डोळ्यांसमोर नीरव आलाच. तिला क्षणभर वाटलं सगळं सुरळीत झाले, पण तरीही एक गोष्ट सलत होती. नीरव तरी एवढं तरी म्हणू शकला असता ना की थांब, इथेच राहा. नीरवच्या गप्प राहण्यामुळे तिला खूप राग येत होता, पण आपल्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहून ती थोडी शांत झाली. त्याला हातात घेऊन ती हळूच म्हणाली, सगळं नीट झाल्यावर तूच मला मंगळसूत्र घातलं होतंस ना? ती ते मंगळसूत्र डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंसह अलगद चुंबन घेत म्हणाली, सत्य समजल्यावरही तुला माझ्यावर राग आहे का नीरव? मी तुला इतके दिवस दूर ठेवलं, आता तू मला दूर का करतो आहेस? आपलं एकत्र राहणं खरंच आपल्या नशिबात नाही का? हे विचार करताच तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तिने ते पुसले आणि हळूहळू डोळे मिटले. त्याचवेळी दुसरीकडे नीरवही त्या भांडणानं खूप अस्वस्थ होता. त्याने गरम पाण्याने आंघोळ केली आणि शांतपणे पलंगावर येऊन झोपला. त्याला वाटत होतं की त्याचे विचार आता थोडे स्थिर झाले आहेत. डोळ्यांपुढे अक्षयाचा निरागस चेहरा तरळत होता. कमीत कमी ही एक गोष्ट तरी खोटी म्हणाली असती की मी इथेच राहणार आहे. एवढ्या सगळ्या गोंधळानंतर सुद्धा आंटी अंकलने बोलावलं आणि ही लगेच त्यांच्यासोबत निघून गेली. अरे मीच तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, मीच तिचा नवरा आहे याची जाणीव तिला आहे तरी का? नीरव रागाने स्वतःशीच बोलत बसला होता. इकडे पूर्वा अक्षयाच्या खोलीतून बाहेर पडत होती आणि तिला दिसलं जय त्याच्या खोलीकडे चालला आहे. पूर्वा लगेच जयच्या मागोमाग त्याच्या खोलीत गेली. आज जाताच तिने जोरात धक्का दिला, दार लावलं आणि जयला जोरात पकडून म्हणाली, काय रे, खूपच बोलायला लागलास, आता बघ. असं म्हणत ती त्याच्यावर अक्षरशः झडप घालू लागली. जय तिचं वागणं पाहत होता. त्याने तिचा हात पकडून मागे वळवला आणि ताठपणे म्हणाला, काय चाललंय हे? अरे हद्द पार करते आहेस. जमिनीवर पाय नाहीत का तुमचे? इतका अहंकार कशाचा आहे तुला आणि तुझ्या भावाला? वाटतं तुम्ही जे हवं ते करा आणि आम्ही गप्प बसू? तुझ्या आणि तुझ्या भावाची खाल उडवीन. जय रागाने ओरडला. अरे घाणेरड्या माणसा, सोड, मला खूप दुखतोय हात. पूर्वा ओरडली. जयने तिचा हात सोडत ताठपणे म्हटलं, पुन्हा काही केलं तर हात मोडू टाकेल आणि जा सांग तुझ्या भावाला, तुझ्या बापाला सुद्धा. मला कुणाची भीती वाटत नाही. पूर्वा रागाने म्हणाली, अरे तू ज्या ऑफिसमध्ये काम करतोयस ना ते माझं आहे, तुला तिथूनच काढून टाकेल. जय हसून म्हणाला, काढ, गरज पडली तर मी ती नोकरी सोडेन आणि दुसरी नोकरी करेन. मग काय करशील तू? म्हणजे आता सर्व काही संपवलंस का, धोकेबाज? पूर्वा म्हणाली आणि रडत रडत जयच्या छातीवर मारू लागली. जय गोंधळून म्हणाला, अगं तू मला मारते आहेस आणि तूच रडतेस, हा काय प्रकार आहे? पूर्वा अश्रू पुसत म्हणाली,
मग इतका रागावला का आहेस माझ्यावर? जय तडाख्यात म्हणाला, रागावणं पुरेसं नाहीये. मला तर तुला आणि तुझ्या भावाला एकदम फोडायला पाहिजे होतं. एवढा राग आहे माझ्या मनात. काय केलं तुझ्या भावाने माझ्या बहिणीला? महिने त्रास दिला आणि वर इथे येऊन काही बोलण्याची ही हिंमत नाही? पूर्वा रागाने बोलली. अरे त्याने केलं तर तू माझ्यावर का ओरडतोस? तू सुद्धा काही कमी नव्हतास. तू देखील माझ्या बहिणीवर हात उचलला होतास. मला सगळं आठवते. जय ताडकन म्हणाला. हो, ते गडबडीत झालं. आपल्याला सत्य माहीत नव्हतं ना. पण आता जेव्हा सत्य समोर आले तर? पूर्वा बोलत असतानाच जय व्यंगात्मकपणे म्हणाला, हो, तुम्ही हवं तेव्हा माराल, हवं तेव्हा शिव्याही द्याल, पण आमची वेळ आली तर काय? बरं येईल वेळ, आणि मग बघ काय करतो मी. असं म्हणत जय निघू लागला. पूर्वा चिडून म्हणाली, काय रे, जातोयस? धमकी देतोस? थांब. ती पुढे झाली, त्याचं कॉलर पकडलं आणि त्याला स्वतःकडे खेचून सरळ त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. त्या अचानक मिळालेल्या किसमुळे जय थोडासा गोंधळला, पिघळला, पण लगेच स्वतःला सावरत हसत म्हणाला, बस आता पुरे झालं. तेव्हा तू मागे लागली होतीस. प्रेम करायचं होतं, किस पाहिजे होता, तेव्हा काही नको म्हणत नव्हतीस ना. आता मला शिकवायला लागलास का? पूर्वा संतापून म्हणाली आणि पाय आपटत आपलं तिने घर गाठलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नीरव सूट घालून ऑफिसला जायला तयार होऊन हॉलमध्ये आला. त्याला त्या रूपात पाहून माधवराव आणि मनीषा दोघेही थक्क झाले. अरे हे काय नीरव? माधवराव रागाने बोलले. अक्षया तिकडे आहे आणि तू ऑफिसला जातोयस? तुला तिला परत आणायचं नाहीये का? नीरव शांतपणे म्हणाला. माझ्यासाठी जी व्यक्ती महत्वाची असते ती स्वतःहून परत येते. मी तिच्या मागे धावणार नाही. असं सांगून तो डायनिंग टेबलवर जाऊन निवांतपणे नाश्ता करू लागला. त्याच्या वडिलांना हे पाहून राग अनावर झाला. तुला बायको नको असेल तरी चालेल, पण आम्हाला आमची सून पाहिजे. तिच्या पोटात आमचा नातू किंवा नात आहे. आम्हाला आमचं लेकरू पाहिजे. मनीषा उठत म्हणाल्या, तू नाही गेलास तर आम्ही जातो. हे म्हणत त्यांनी नाश्त्याचा एक घासही न घेताच दरवाजा गाठला. नीरव मनात विचार करत राहिला, ज्याच्या मागे एवढे दिवस मी फिरत होतो, तिला दोष दिला, मारलं, आणि आता कळालं की तिच्या पोटात त्यांचा वारस आहे, तर उड्या मारायला लागले. असा विचार करत त्याने 2 इडल्या खाल्ल्या आणि ऑफिससाठी निघून गेला. आज त्याचा पहिलाच दिवस होता त्या नवीन ऑफिसमध्ये. इकडे माधवराव आणि मनीषा जयच्या घरी पोचले. जय जय, माधवरावांनी हाक मारली. जयने दार उघडलं आणि आनंदाने म्हणाला, अरे आंटी अंकल, तुम्ही? चला ना आत या. जयने आपल्या आई वडिलांना सांगितलं. आई बाबा, माधवराव अंकल आणि आंटी आले. तेवढ्यात कल्पना किचनमधून बाहेर आल्या आणि प्रतापराव सुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. या वहिनी भाऊजी, या बसा, कल्पना हसत म्हणाल्या आणि त्यांनी त्यांना ताजं ज्यूस आणून दिलं. मनीषा थोड्या काळजीने म्हणाल्या, वहिनी, अक्षया कुठे आहे? कल्पना म्हणाल्या, ती उठली आहे. तिला औषधं दिली आहेत, त्यामुळे थोडी झोपाळू झाली आहे. मी एकदा तिच्याकडे पाहून येते. हो जा वहिनी, मनीषा म्हणाल्या. कल्पना हळूच अक्षयाच्या खोलीच्या दिशेने गेल्या. आत अक्षया नुकतीच फ्रेश होऊन पलंगावर थकलेली बसली होती. तिच्या चेहऱ्यावर शांततेपेक्षा जास्त एक उदासी होती. कल्पनाने खोलीत पाऊल टाकलं आणि प्रेमाने आवाज दिला, अक्षया बाळा. त्या तिच्याजवळ बसल्या आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या, काय ग, थोडं बरं वाटतंय ना आता? अक्षयाने डोळ्यात पाणी आणून हळूच मान हलवली. तेवढ्यात मनीषा आत आल्या आणि काळजीने विचारलं, अक्षया बाळा, कशी आहेस? अक्षयाने त्यांच्याकडे पाहत हळू आवाजात उत्तर दिलं, बरं वाटते आई. कल्पना म्हणाल्या, कितवा महिना लागलाय का आता? अक्षया थोडं ओशाळत म्हणाली, आज 7वा महिना लागलाय मोठी आई. मनीषा म्हणाल्या, वहिनी, आज हॉस्पिटलमध्ये चेकअप करायचंय ना? चला मग लगेच घेऊन जाऊया. कल्पनाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि खेदाने म्हणाल्या, हो ग वहिनी, बघ ना, चेहरा किती उतरलेला वाटतोय. आधी दूध पी ग बाळा, मग नाश्ता करून जाऊया. कल्पना म्हणाल्या, मी हॉस्पिटलमध्ये फोन करते, अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. असं सांगून त्या बाहेर गेल्या. अक्षया मात्र काहीच न बोलता शांतपणे त्या दुधाच्या ग्लासकडे पाहत राहिली. मनीषा तिच्याजवळ येत म्हणाल्या, अगं पिऊन घे ग बाळा.
ह्यातूनच तर तुला ताकद मिळेल. अशा उदास नजरेने पाहू नकोस. मनीषाने तिला प्रेमाने दूध पाजलं आणि म्हणाल्या, चल तयार हो, आता निघायचंय आपल्याला. मनीषा बाहेर आल्या आणि माधवरावांना विचारलं, अक्षयाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, तुम्ही याल का की मीच घेऊन जाऊ? माधवराव म्हणाले, मी भाऊजींसोबत राहतो. मनीषा, तू घेऊन जा तिला. ठीक आहे असं म्हणत मनीषा आणि कल्पना अक्षयाला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या. जय गाडी चालवत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच मनीषाने त्यांच्या मुलाला नीरवला फोन लावला. त्यावेळेस नीरव त्याच्या पहिल्याच ऑफिसच्या दिवशी सगळ्या जबाबदाऱ्या शिकत होता. ऑफिसमध्ये सर्वांनी त्याचं स्वागत केलं होतं. कामात मग्न असताना फोन वाजला. त्याने उचलला. हो आई, बोल. मनीषा म्हणाल्या, बाळा, अक्षयाला हॉस्पिटलला घेऊन चाललोय. हे ऐकताच नीरव चिंतेने चटकन म्हणाला, काय झालं आहे? सगळं ठीक आहे ना? अरे बाबा, काही नाही झालं, रेग्युलर चेकअप आहे फक्त, मनीषाने समजावून सांगितलं. नीरव थोडा शांत झाला आणि म्हणाला, हो ठीक आहे आई, मग तुम्ही जा. मनीषा थोडं थांबून म्हणाल्या, बाळा, सोनोग्राफी आहे ना आज, तू पण येशील तर बरं होईल. डॉक्टर सुद्धा माहिती देतील तुला. नीरव म्हणाला, मला शक्य असेल तर नक्की येईन आई, सध्या तुम्ही जाऊन या, असं सांगून त्याने फोन ठेवला. पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. मनीषा शांत झाल्या आणि मनात विचार करत राहिल्या, काय विचार करतोय हा मुलगा? खरंच काही कळेनासं झाले आता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आधीच अपॉइंटमेंट घेतलेली असल्यामुळे अक्षयाला थेट डॉक्टरांकडे नेलं गेलं. सर्व प्राथमिक तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी रूममध्ये नेलं. कल्पना आणि मनीषाला त्यांनी बाहेरच थांबायला सांगितलं. अक्षया एकटीच आत गेली. खोलीत फक्त डॉक्टर होते. ती हळूच स्कॅनिंग बेडवर जाऊन शांतपणे पडली. डॉक्टरांनी तिच्या उंचावलेल्या पोटावर सौम्य थंड जेल लावलं आणि स्कॅनिंग मशीन सुरू केलं. अक्षया काहीशा अस्वस्थतेने डोळे बंद करत होती. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात अलगद पकडला. तिने चमकून डोळे उघडले आणि डोकं वळवून पाहिलं. तो नीरव होता. त्याने प्रेमाने तिचा हात पकडला होता आणि त्याचं लक्ष स्क्रीनवर होतं. स्क्रीनवर बाळाचे पाय, कधी हात तर कधी हलकसं डोकं दिसत होतं. ते दृश्य पाहून नीरवच्या डोळ्यात आनंदाचे आणि भावना भरून आलेले अश्रू चमकले. त्यांचं बाळ, त्यांचं आणि अक्षयाचं बाळ पहिल्यांदाच त्याच्या नजरेसमोर होतं. अक्षया त्याच्याकडे बघत होती आणि त्याच्या डोळ्यातील ओल पाहून तिच्याही डोळ्यातून टचकन पाणी आलं. त्या क्षणात दोघांनीही काही बोललं नाही, पण त्यांच्या हातातला तो स्पर्श आणि त्या स्क्रीनवर दिसणारं त्यांचं लहानसं बाळ दोघांमध्ये अतीव प्रेमाचं बंध तयार करून गेलं. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? आवडला ना? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.